सर, जिस तरीके से इलेक्टोरल बॉन्ड को लेकर अभी भी जो है कई कई मुद्दे सामने आ रहे हैं, कई खुलासे सामने आ रहे हैं, जिस तरीके से, लेकिन इसको डाइवर्ट करने की कोशिश भी सरकार की ओर से कि लोग इलेक्टोरल बॉन्ड की बात ना करें और डाइवर्ट हो जाए, इसकी कोशिश भी लग रहा है केंद्र ये तो जरूर करेगी, क्योंकि भ्रष्टाचार के मामले में ही उन्होंने 2014 का चुनाव जीता था, जो साफ झूठा था। ऐसा कोई भ्रष्टाचार जो हुआ ही नहीं था, उन्होंने कागज दिखाकर ये भ्रष्टाचार हुआ है ऐसा बताया। लेकिन दुनिया का सबसे बड़ा भ्रष्टाचार जिसको माना जाता है, जो वाटरगेट स्कैम से बड़ा है, जो 2G स्कैम से कहीं गुना बड़ा है, जो एशियन गेम्स जो इस देश में होते, कॉमनवेल्थ गेम्स, उससे भी कई गुना बड़ा है, ऐसा एक स्कैम भारत में हुआ और गवर्नमेंट के आंखों के सामने हुआ। वो है इलेक्टोरल बॉन्ड्स। मैं तुम्हें धंधा दूंगा, तुम मुझे चंदा दो। मुझे याद है दाऊद का एक जमाना था, जब कोई भी नई गाड़ी उसके घर में आती थी तो उसके हस्तक घर में पहुंच जाते थे, और फिर दाऊद का लेना देना समझ करके दाऊद को अपना जो भी हफ्ता था वो वसूलने के लिए मदद की जाती थी। तो दाऊद बंदूक लगा के करता था, ये सरकारी एजेंसियों का इस्तेमाल कर रहे हैं। तो दाऊद और इनमें क्या अंतर रहा? दाऊद को लोगों को दाऊद से छुटकारा चाहिए था, दो लोगों को अब इनसे छुटकारा चाहिए, कि दोनों ही एक्सटॉर्शन रैकेट चला जाते थे। आप ध्यान से इसके बारे में सोचिए, दाऊद क्या करता था, कैसे करता था, कैसे पैसे मिलाता था। यही बंबई ने काली दिवाली मनाई है, उसके ऊपर थाने में काली दिवाली मनाई गई थी जब मंचेकर ने हफ्ता वसूली शुरू कर दी थी। मुंबई को हफ्ता वसूली ये कोई नई बात नहीं है। जितना ज्यादा हफ्ता वसूली बंबई जानती है, उतना पूरे देश में कोई नागरिक नहीं जानता है। तो बंबई वालों को यह समझाना कि इलेक्टोरल बॉन्ड के द्वारा हफ्ता वसूली हुई, क्योंकि उनके लिए नई बात नहीं, उनको बराबर समझ में आता है कि मैं तुम्हें छुटकारा दूंगा, तुम मुझे चिल्लर दो। यानी चिल्लर यानी करोड़ों में। अब करोड़ों की चिल्लर की बात कर रहे हैं सर, हम देख रहे हैं कि केजरीवाल को 14 दिन की न्यायिक हिरासत में। ऐसा है, केजरीवाल की जो केस है वो तो बहुत 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 भयंकर है। केजरीवाल के बारे में जिसने बयान दिया है, रेड्डी के नाम का जो आदमी है, उसको ईडी ने कुछ दिन पहले अंदर कर लिया था, फिर वो बाहर आया, फिर उसने 5-10 करोड़ रुपए के बॉन्ड खरीदे और फिर वो अप्रूवर बन गया कि ये सब केजरीवाल ने ही किया है। तो ये हंसी मजाक की बात हो जाती है। वंचित बहुजन आघाड़ी के साथ जो बात चल रही थी, आपने भी आह्वान किया था, उसका रिकॉल लिस्ट निकाल के 19 कैंडिडेट उनके अब तक हो चुके हैं, तो क्या समझे इसको खत्म? देखो ऐसा है कि मैं तो खत्म नहीं करूंगा। अभी भी उन्होंने सोचना चाहिए कि देश की कितनी हानि होने वाली है। देखो ऐसा कहा जाता है कि अंबेडकर साहब और गांधी जी की नहीं जमती थी, ये बिल्कुल झूठ बात है। लेकिन जब संविधान की ड्राफ्टिंग कमेटी का मुद्दा निकला, तब वही महात्मा गांधी जी थे, उन्होंने जवाहरलाल नेहरू को बताया था कि अगर शोषित समाज की दुख को कोई अगर जानता है तो वो बाबा साहेब अंबेडकर है। और इसीलिए संविधान उस आदमी के हाथ में दो जो शोषण और शोषित इसका मतलब जानता हो। और तब पूरे कॉन्स्टिट्यूएंट असेंबली ने डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर को चुना था। तो इस देश के आज़ादी में, इस देश को बनाने में, इस देश का स्वतंत्र आबादित रखने में जो योगदान डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर का रहा है, वो शायद ही किसी का रहा है। संविधान ये भारत को दिया हुआ बड़ा आशीर्वाद है उनका। अभी भारत जब संविधान जाते हुए दिख रहा है, संविधान का गैर इस्तेमाल हुआ रहा है, तब भी अगर हम नहीं देखेंगे, हम हमारे आंखों पे पट्टी बांध लेंगे,
मैं उनको आज भी बोलता हूं कि तुम खून के वारिसदार हो, आपकी बहुत बड़ी जिम्मेदारी है। हम तो विचारों के वारिसदार हैं, लेकिन अगर कुछ हो गया गलत तो लोग हमसे सवाल कम पूछेंगे, लेकिन आपसे ज्यादा पूछेंगे कि आप जिंदा थे, आप मौजूद थे रणांगण में, ये सब हो रहा था, तब आप क्या कर रहे थे। संजय राउत ने मुद्दा उपस्थित किया है कि पीएम सरकारी यंत्रों का इस्तेमाल कर अपनी पार्टी का प्रचार चुनाव में कर रहे हैं, इलेक्शन कमीशन उसका उनका हिसाब लेना। देखो, मैं तो बोलता हूं कि इलेक्शन कमीशन ये बीजेपी का हस्तक बन गया है। मेरे कॉन्स्टिट्यूएंसी में आज तक मैंने 16 कंप्लेंट की है, हर दीवार पे कमल का फूल बीजेपी, कमल का फूल बीजेपी। हालांकि कल्याण की सीट वो नहीं लड़ रहे हैं, पर अब मुझे लगता है कि जिस हिसाब से कमल के फूल हर दीवारों पे लगाए जा रहे हैं, कल्याण भी बीजेपी खींच गई है। नहीं तो इतना प्रचार करने की जरूरत ही नहीं है। मेरे कॉन्स्टिट्यूएंसी में कोई और नहीं बता रहा हूं, अगर चाहिए तो उनको अभी फोटो मंगा के देता हूं। मेरे पीए के पास 17 फोटो है जो 17 दीवारों पे लगाए है, और 17 कंप्लेंट हमने इलेक्शन कमीशन को दे दी थी। पर मुझे इसमें धोखा नजर आता है कि लोग गली गली में कमल पहुंच रहा है। जो कमल हमारे एरिया में कभी दिखता ही नहीं था, वो अब गली गली में पहुंच रहा है। कहीं ना कहीं थाना कल्याण के बारे में कुछ उल्टा करने का प्लानिंग उनका है, ऐसा मुझे लगता है। ये लग रहा है कि एकनाथ शिंदे को लगातार एक सीट जैसे ली जा रही, कॉर्नर महायुति में एकनाथ शिंदे हो रहे हैं। देखो, ऐसा है कि तुम्हारा इस्तेमाल हो गया ना, तुमको मिला ना, जितना देना था उतना दिया ना हमने, अब जाओ, अब जाना, हट जाओ, हट जाओ। ये तो उनका हमेशा है ना, हमें यही उनकी राजनीति रही है। अगर जो पक्ष कल्याण सिंह को बाजू में कर देती है, उनके लिए एकनाथ शिंदे, उमा भारती को बाजू में कर देती है, उनके लिए एकनाथ शिंदे और अजीत पवार क्या है। तुम इतिहास देखो ना, 80 से लेकर आज तक कैसे कैसे उन्होंने लोगों को बाजू में किया है। जिनका काम हो गया, तो कहा जाता है ना, काम खत्म मोहब्बत खत्म, गांजा खत्म भजन खत्म। जब तक वो नशा है तब तक भजन होता रहेगा, जब नशा उतर गया बाजू में रख देंगे। यही अजीत पवार के साथ भी है। जिसका जिसका उन्होंने प्रवेश लिया है और जिनको जिनको उन्होंने आशीर्वाद दिया है कि तुमको कुछ नहीं होगा, उनको उनके पीछे चलना पड़ेगा। तुमको ना तो स्वाभिमान है, ना तुम्हारे में का गुरूर जिंदा है। तुम एक वो पालिव प्राणी रहते ना, अपने प्राणी का नाम नहीं लेना चाहिए, तो उसके जैसे सिर्फ पीछे 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 चलना है। तुम्हारा अस्तित्व ही खत्म कर दिया उन्होंने। दूसरा सवाल ये कि महा विकास आघाड़ी में खासकर आप सातारा की सीट आपके पास है, लेकिन और दूसरी भिवंडी, क्या आप कांग्रेस के साथ एक्सचेंज कर रहे हैं? देखो, ये बड़े लोगों की बड़ी बातें हैं। मैं काम करने वाला कार्यकर्ता हूँ। सीट किसको जाए किसको न जाए, हमको काम करना है। जयंत पाटिल पृथ्वीराज चौहान के घर में क्यों गए, उन्होंने क्या खाया, चाय पिया कि नहीं पिया, मैं नहीं था ना, मैं दिल्ली में केजरीवाल की बैठक में था, तो मैं कहाँ से बताऊं। सवाल ये कि ये जो राजनीतिक समीकरण है कि देखो, समीकरण आते हैं तो एक कद्दावर नेता के रूप में पृथ्वीराज चौहान को लाया जा सकता है, क्या स्थिति है? डायनेमिक्स ऑफ पॉलिटिक्स चेंजेस विद इन सेकेंड्स। कुछ भी दूसरा सर, मायावती में भी यही स्थिति देख रहे हैं कि कई सीटों को लेके उनमें अगर उस्मानाबाद हो या देखो, ऐसा है कि महायुति का जो गणित है वो साफ सुथरा गणित है कि बीजेपी ने जिनका इस्तेमाल किया है उनको यही खत्म करके बाजू में कर देना है। उनको उतना भी बड़ा नहीं बनाना है कि फिर से वो कभी चीफ मिनिस्टर बन जाए। काल वंचित बहुजन आघाडीची जवळपास दुसरी लिस्ट जी आहे ती उमेदवारांची जाहीर झालेली आहे। आतापर्यंत तब्बल 19 उमेदवार वंचित बहुजन आघाडीने या लोकसभेच्या निवडणुकीकरता राज्यात दिलेले आहेत। एकीकडे वंचित बहुजन आघाडीला तुम्ही 5 जागांचा प्रस्ताव पाठवलेला होता आणि वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीवरती आरोप लावले की त्यांची भांडणं मिटत नाहीये, त्यामुळे आम्ही या सगळ्या आघाडी आमच्यात कुठलीही भांडणं नाहीत आणि आमच्यातल्या भांडणांना
आमच्यातर्फे कसं मिटवायचं हेचं गणित आम्हाला माहिती आहे. त्याच्यावरती काय औषध आहे ते पण आम्हाला माहिती आहे. त्यामुळे हे नको ते कारण आहे. प्रश्न एवढा आहे की त्यांचे आजोबा बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींचे थोडे संबंध दुरावलेले असायचे असं इतिहासामध्ये नमूद केलं आहे. पण जेव्हा ड्राफ्टिंग कमिटीचा निर्णय घेण्यात आला आणि काँग्रेसमध्ये जेव्हा ही चर्चा झाली तेव्हा महात्मा गांधींनी सांगितलं की ज्याला शोषण जास्त माहिती आहे, ज्याला शोषितांबद्दलची माहिती जास्त आहे आणि ज्यांनी स्वतः अनुभवलं आहे ते भारतात एकमेव बुद्धिमान माणूस आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष त्यांना करा म्हणजे जागतिक दर्जाचं संविधान आपल्या भारतात तयार होईल. आणि ते सत्य झालं. तेव्हा ह्याच्यामध्ये इगो नसतो, ह्याच्यामध्ये राष्ट्रहित असतं. जर आपण राष्ट्रहित बाजूला ठेवून स्वतःचा इगोच मोठा करणार असू तर उद्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाला काही बरं वाईट झालं तर देश पहिला प्रश्न तुम्हाला विचारेल, कारण का तुम्ही रक्ताचे वारसदार आहात, आम्ही विचारांचे वारसदार आहोत, आम्ही तुमच्या मागणं यायला तयार आहोत. विचारांच्या वारसदारांची म्हणजे जबाबदारी आहेच, पण रक्ताच्या वारसदारांची तर बाहेर येऊन लढण्याची जबाबदारी आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या 5 जणांना हत्तीच्या पायाखाली देण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं, कारण का ते रक्ताचे वारसदार होते. वाचा इतिहास. मग रक्ताचे वारसदार हे कुठे या लढ्यामध्ये मागे हटलेत का? नाही, मागे नाही हटलेत ते. माझी विनंती त्यांना एवढेच आहे की आमच्या काही चुका झाल्या असतील, आमच्याकडनं काही थोडं वेगळं झालं असेल, तुम्ही आमच्या बापाप्रमाणे आहात, या बसा, सांगा हे करूया आणि पुढे घेऊन जाऊया. अजून देखील त्यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याची विनंती आहे का तुमच्याकडे? नाही, माझी तर विनंती जोपर्यंत फॉर्म मागे घेण्याचा दिवस येत नाही तोपर्यंत माझी विनंती असेल. जेव्हा आपल्याला आपली गरज काय, जेव्हा या देशामध्ये हळूहळू तानाशाही म्हणजे फॅसिझमकडे आपण वाटचाल करत आहोत, देशाचं संविधान धोक्यात आहे असं स्वतः आंबेडकर म्हणतायत, म्हणजे बाळासाहेब आंबेडकर, तेव्हा या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर तू मोठा का मी मोठा, मी मोठा का तू छोटा, हे करणं गैर आहे. हे देश हिताविरुद्ध आहे. आपण देश हितासाठी लढलं पाहिजे. कारण शेवटी आपल्या आयुष्यात जर असं काय झालं तर आपण आपलं स्वतःला माफ करू शकणार नाही. आवाडसाहेब, तुम्ही म्हणताय आंबेडकरांची तुम्हाला गरज आहे किंवा महाविकास आघाडीला गरज आहे, मात्र 2 नेत्यांमध्ये आंबेडकर आणि नाना पटोलेंमध्ये एकंदरीत जुळलेली पाहायला मिळत आहे. हे बघा, मी कोणाच्याही वैयक्तिक काय ते एकमेकांबद्दल बोलतायत त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामधनं जिथे पुरोगमित्वाच्या विरोधात काम करणाऱ्यांना कधी स्थानच मिळालं नाही, अशा माणसांना मदत होईल अशी कोणीही भूमिका घेऊ नये अशी माझं प्रामाणिक मत आहे. तेच मी म्हटलं की आंबेडकर यांच्याविरुद्ध काय बोलतायत आणि ते त्यांच्याविरुद्ध काय बोलतायत हे मोठ्या राजकारणाला काय फार मोठी गोष्ट नाही आहे. तुमचा शत्रू कोण आहे आज? तुमचा शत्रू फॅसिझम आहे. फॅसिझमला हरवण्यासाठी या जगामध्ये एक असं कॉम्प्रोमाइज झालंय की ते तिघही एकमेकांचा चेहरा पण बघत नव्हते. रूझवेल्ट, स्टॅलिन आणि चर्चिल. पण जेव्हा त्यांना कळलं की आज आपण जर ह्याला थांबवला नाही हिटलरला तर आपल्या तिघांचाही पडाव करून हा देशाचा सम्राट, जगाचा सम्राट होईल, तेव्हा तिघही एकत्र आले आणि पहिले त्याला बाजूला केला. हा विचार 1945 साली केलेला आहे. तेव्हा हा विचार सगळ्यांनीच करायला हवा. इतिहासाने खूप धडे देऊन ठेवलेत तुम्हाला. सर, प्रकाश आंबेडकरांनी एक मध्यंतरी खुलं पत्र जे आहे ते काँग्रेसला लिहिलेलं होतं की तुम्ही आघाडीमधनं बाहेर पडा आणि आपण दोघेही एकत्रितरित्या युती करू आणि संपूर्ण लोकसभा निवडणूक लढू. परंतु आता वंचितने 7 जागांवरती पाठिंबा जो आहे तो काँग्रेसला दिलेला आहे. त्यामुळे जे विरोधी पक्ष नेते आहेत वडेट्टीवार ते देखील म्हणतात की अकोल्याच्या जागेवरतून जर प्रकाश आंबेडकर स्वतः उभे राहतील वंचितकडनं तर त्यांना देखील आम्ही म्हणजे पाठिंबा देऊ. हे बघा, एक तर आमच्या महाआघाडीत असं ठरलं आहे, चर्चा झालेली आहे की अशा पार्टीजनी पाठिंबा घेऊन आपल्यामध्ये स्वतःमध्ये गैरसमज निर्माण करू नयेत. ते गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असतील तरी त्यांना
आपल्या भाषेत आपण लांब ठेवा, प्रेमाने बोलावं की बाबा तुमचा पाठिंबा नको, आम्ही तिघं एकत्र आहोत, द्यायचं असेल तर आम्हाला तिघांनाही पाठिंबा द्या, नाहीतर दुरून डोंगर साजरे. परंतु काँग्रेसकडनं अशी भूमिका येत नाही, ही ठरलेली नाही, ती त्यांनी कुठेही स्वीकारला म्हणून सांगितलं नाही ना. नाकारल्याचं पण त्यांनी कुठे वृत्त दाखवलं. कशाला नाकारायचं, स्वीकारलेलंच नाही तर नाकारण्याचा काय प्रश्न येतो. त्यांनी त्यांचे उमेदवार घोषित करून टाकले, त्यांचं काय झालं असेल मला माहित नाही, कुठले उमेदवार काय उमेदवार आहेत. पण माझी अशी विनंती होती सगळ्या नेत्यांना, उद्धवसाहेब ठाकरे, शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते, की अकोल्याला मात्र मोठ्या मनाने आपण त्यांना पाठिंबा देऊया, प्रकाश आंबेडकरजींना मोठ्या मनाने पाठिंबा देऊया, महाविकास आघाडी. हां, फडणवीसांना भेटल्यानंतर पुन्हा एकदा ज्योती मेटे या पवारांच्या भेटीला येतात. कुठेतरी बीडमधनं त्यांच्या उमेदवारीबाबतची पार्श्वभूमी तयार होते का, आणि फडणवीसांना भेटल्यानंतर इथे येऊन चर्चा करावी? नाही, मला त्या कधी भेटतात, कोणाला भेटतात याची काही कल्पना नाही, आणि बीडच्या बाबत काय निर्णय साहेब घेणार आहेत याच्याबद्दल मला काहीही माहिती नाही. सर, तुम्ही तुमच्या मतदारसंघांमध्ये ठिकठिकाणी भिंतींवरती कमळाचं चिन्ह, त्यांचं भाजपचं कमळाचं चिन्ह जे आहे ते रंगवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्या संदर्भातले तुम्ही विथ लोकेशन गुगल फोटो ट्विट केलेले आहेत. हो, मी इलेक्शन कमिशनला कंप्लेंट पण केली की सत्ताधारी पक्षाला हे माफ आहे का, म्हणजे आचारसंहिता ही विरोधी पक्षांसाठी आहे, सत्ताधारी पक्षाला नाही, असं काही नवीन रूल निघाला आहे का. पण त्याच्यात एक मला दुसरं राजकीय गणित जे सुचतंय की इतकं गल्लोगल्ली कमळ सिम्बॉल लावलं जात आहे, तर कधी असं नाही आहे ना की कल्याणचं तिकीट आम्हाला मिळावं याच्यासाठी आग्रह धरणाऱ्या बीजेपीला आतमधनं निरोप दिला गेला आहे की तुम्हाला मिळालेला आहे, कामाला लागा. कारण का सिम्बॉल घरी पोहोचवणं हे फार महत्वाची जबाबदारी आहे, कारण का आमच्या इथे कमळ हे जास्ती उगवतच नाही. माझ्या कळवा मुंब्रा मतदारसंघामध्ये कमळ हे जास्त उगवतच नाही. अजूनही श्रीकांत शिंदेचं तिकीट फायनलाइज झालेलं नाही. त्यांच्या पक्षात काय होतंय, मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे तो, त्याच्याबद्दल मी बोलणं फार योग्य होणार नाही. आधीच मुख्यमंत्री माझ्यावर दुखावलेले असतात, त्याच्यात अजून मी काहीतरी बोलायचो, अजून माझ्यावर दुखावतील, अजून एखादी नवीन केस पडेल, अजून माझा निधी कट होईल. ही धोक्याची घंटा म्हणायची का श्रीकांत शिंदे? आता त्यांना घंटा काय वाजते त्यांना जास्त माहित असेल ना, आपण घंट्याला हात लावा कशाला. साहेब, सांगलीचा जागा वाटपाचा वाद अजूनही कायम आहे, नेमकं चाललंय तरी काय सांगली संदर्भात? कसं आहे की सांगली हे काँग्रेस आणि शिवसेनेचा जे काय चालू असेल, मी कोण, मी थोडी दोघांचा प्रवक्ता आहे. मी आपल्या शांतपणाने तुमच्याशी बोलायला आलो आहे, त्याच्याबद्दल काय माहित नाही, त्याच्याबद्दल कशाला बोलावं ना. सर, इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भात नवनवीन खुलासे जे आहेत ते बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळते. काल महारॅली झाली, ज्या अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस विरोधातला सूर लावलेला होता मध्यंतरीच्या काळात. आता तीच काँग्रेस आणि इतर सर्व सहयोगी पक्ष अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ रस्त्यावरती होते. एक लक्षात घ्या, दिस इज मॅच्युअर पॉलिटिक्स. हेच मी महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांना समजून सांगू इच्छितो की दिस इज मॅच्युअर्ड पॉलिटिक्स. तुमचे माझे हेवे दावे आहेत, पण ते हेवे दावे गाडून समोरचा शत्रू बलवान आहे त्याला गाडायचा आहे म्हटल्यावर आपण दोघांनी हात मिळवलं पाहिजे. हे कालच्या सभेतनं आपल्याला स्पष्ट दिसलं. अरविंद केजरीवाल यांनी राजीव गांधी आणि सोनिया गांधींबद्दलची घेतलेली भूमिका ही जगाला माहिती आहे. असं असताना ज्या आत्मीयतेने सोनिया गांधी त्यांच्या म्हणजे मिसेस केजरीवालांशी बोलताना दिसत होता, काँग्रेसची ती संस्कृती आहे. तुमचं काही शेतावरनं वैर नाही ना, तुमचं काही सोन्या दागिन्यांवरनं किंवा सून म्हणून वैर नाही ना. तुम्ही काही राजकीय विरोध केला असेल तर तो राजकीय विरोध हा कायमचा नसतो ना. तुम्ही काल दोघंही एकत्र आलेले दिसले. आणि इलेक्टोरल बॉन्ड्सचं म्हणाल तर पूर्ण देशभरात इलेक्टोरल बॉन्ड्सबद्दल राग आहे. निर्मला, म्हणजे मला माहीत नाही आता ते निर्मला सीतारामन यांचे पती आहेत का, पण ते एक म्हणजे त्याचं नाव विसरून मी, एक इकॉनॉमिस्ट आहेत साऊथ इंडियाचे. त्यांचं म्हणणं आहे की जगामध्ये आजपर्यंत झालेल्या स्कॅम मधला हा सर्वात मोठा स्कॅम आहे, म्हणजे वॉटरगेट पेक्षा मोठा आहे. त्यांचं म्हणणं की 2G स्कॅम, CWG स्कॅम, हे सगळेच कोल स्कॅम, हे सगळे स्कॅम एकत्र केले तरी आपण त्या इलेक्टोरल बॉन्ड्सच्या जवळ जाऊ शकत नाही. आणि मला साफ आठवतं की साधारण 80 नंतर 2000 पर्यंत दाऊद इब्राहिम वसुली करायचा मुंबईतनं,
मुंबईत कोणीही नवीन प्रॉपर्टी घेतली, मुंबईत कुणीही नवीन कार घेतली किंवा मुंबईत कुठेही मोठं डीलिंग झालं की दाऊदच्या माणसाचा फोन यायचा, भाईने बोलाय. ते भाईने बोलाय म्हटल्यानंतर समजून जायचं काय, मग भाईशी कॉम्प्रोमाइज व्हायचं आणि भाईला शांत करण्यासाठी पोचवलं जायचं. मग भाई शांत व्हायचा, मग डेव्हलपमेंट व्हायची. म्हणजे एक हात में दो अरे हे हात में लो शांती, म्हणजे शांती देण्यासाठी एक रक्कम घेतली जायची. आता इथे काय झालंय कि तुमको तकलीफ नहीं चाहिए ना तो फिर दो. आणि दो म्हणजे किती, 1000 कोटी. 1000 कोटी तर कुणाकडनं दाऊदनी वसूल केलेले नाहीत. म्हणजे मी मुंबईतला फार पूर्वीपासूनचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे या सगळ्याचा, पण खूप पैसे कमवले असतील दाऊदनी. पण दाऊद बंदूक लावून पैसे उचलायचा, भीती वाटायची लोकांना दाऊदची, आणि इथे सरकारचीच भीती वाटते. आता मेगा इन्फ्रास्ट्रक्चर नावच तोंडात येतं. 2 बोगदे, एक 14,000 कोटीचा, एक 15,065 कोटीचा, एक 14,400 कोटीचा, आणि 1000 कोटी रुपये पुरवायचे काय इलेक्टोरल बॉन्ड. आपल्या मुंबईत आणि म्हणजे बोरिवलीला एक बोगदा आहे 12 किलोमीटरचा, तो गेला 14,400 कोटीला. आणि समृद्धीवरती 31 किलोमीटरचा हायवे आहे, तो गेला 1565 कोटीला. त्याच्यात एक ब्रिज होता, तो ब्रिज महिन्याभरातच पडला, एक मजूर मेला. आणि तेव्हा मला कौतुक करावं असं वाटतं अजितदादांचं. तरी अजितदादा म्हणाले रे की समृद्धी नाही तर सर्वात भ्रष्टाचारी मार्ग आहे तो. 1 तारखेला म्हणाले आणि 2 तारखेला शपथविधी घेतला. पण म्हणाले हे नक्की, माझ्याकडे टेप आहे त्याची. म्हणजे त्यांच्या मनातही कुठेतरी समृद्धीमध्ये भ्रष्टाचार झालाय हे ते स्वतः म्हणतात. आणि मला ते नेहमी भाषणात म्हणत असतात, मी जे बोलतो ते बोलतोच, ते हे बोललेत. म्हणजे एक प्रकारचा अदृश्य भ्रष्टाचार आहे असं अजितदादा म्हणत होते. अजितदादा जे म्हणतात ते सत्य असतं असं अजितदादाच म्हणतात. सर, एक विषय, तुम्ही एक ट्विट केलेला होता, कात्रजच्या डेअरीमध्ये एक तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता जो काम करतो तो ड्रायव्हर पदावरती होता. तो फक्त सुप्रिया सुळे यांचे स्टेटस ठेवतो म्हणून त्याला आता ड्रायव्हर पदावरतून काढून त्याला थेट सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी दिली गेली. आपण कुठल्या पातळीचं राजकारण करतो याला सुद्धा काहीतरी मर्यादा आहेत. राजकारणामध्ये घरात सुद्धा 2 गट असतात. कधी आई एकाच्या बाजूने असते, कधी बाप एकाच्या बाजूने असते, पोरं एकाच्या बाजूने असतात. म्हणून का आईला किंवा पोराला आपण घराच्या बाहेर काढतो काय? राजकारण राजकारणाच्या जागी आहे. ही दमदाटी करणं, हे धंदा बंद करून टाकीन, ईडी लावीन, CBI लावीन. आणि मी आज सांगतो, अजितदादा गटाकडनं हे वारंवार शस्त्र वापरलं जात आहे. जिथे जिथे त्यांना वापरता येईल तिथे तिथे हे वापरलं जात आहे. ईडी, CBI, दादागिरी, पोलीस, अजितदादांचे वेगवेगळ्या लोकांना फोन, म्हणजे प्रवेशासाठी त्यांची यंत्रणा काम करत असते, लोकांवरती दबाव आणत असते. आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्यामुळे हे सगळं ज्या काही प्रकारचं राजकारण चालू आहे, इतकं घाणेरडं राजकारण मी आजपर्यंत महाराष्ट्रात बघितलं नाही. की आपण कोण होतो, कोण आहोत, आणि आपण कोणाला फोन करतो दम द्यायला. म्हणजे इतकी पायावरची खालची वाद वळू. शरद पवारांनी उद्या फोन केले तर चांगले चांगले इंडस्ट्रीत निघून जातील. पण पवार साहेबांनी कोणाला दम दिल्याचं आजपर्यंत आठवत नाही आम्हाला. दुसरीकडे ममता बॅनर्जींनी भाजपला थेट आव्हान दिलं, 400 सोडा 200 तरी निवडून या. ते दॅट इज. पण मला सर्वात आनंद झाला की ममता बॅनर्जींचे काल डेरेक ओब्रायन आणि राजदीप सर काय त्या दोघंही ते जे प्रवक्ते आहेत, वक्ते म्हणून बोलत होते, त्यांनी सांगितलं आम्ही 100% इंडिया आघाडीबरोबर आहोत. यांना शंका होती ना की ममता बॅनर्जी बाहेर पडल्या, ममता बॅनर्जी बाहेर पडल्या, ममता बॅनर्जी बाहेर पडल्या. काल इंडियाच्या त्या मीटिंगमध्ये, केजरीवालांच्या समर्थनार्थ घेतलेल्या मीटिंगमध्ये दोघांनी, सागरिका घोष आणि डेरेक ओब्रायन ह्या दोघांनी सांगितलं की आम्ही इंडिया आघाडीबरोबर आहोत. तुमचं धोकेबाज जो म्हणणारे तेजस्वी यादव, ते जे गोविंदा संदर्भात बोलत होते, ते शिंदेना वाटते की ही 1 ठरतील. तुम्हाला काय वाटतंय? त्यांचा गेल्या 5 वर्षात चाललेला एकतरी पिक्चर सांगा ना.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.